व्हायलेट कलरचा. आंबे कोण गिफ्ट देतं? आंबे कोण गिफ्ट देतं? मला मजा येते. स्टोरी टाइम. नमस्कार मंडळी, आजच्या व्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. हा इकडे दिसतो का? इकडे आहे. तर आज आम्ही चाललोय. थांबा पुढचा व्हिडिओ बघायच्या आधी एक डिस्क्लेमर देते. काही व्हिडिओजमध्ये फ्रेम थोडा खालीवर झाल्यात कारण मी आत्ताच व्लॉगिंग सुरू केलं आहे ना, त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करा. चला बघूया. नमस्कार मंडळी, नमस्कार नमस्कार नमस्कार. खूप दिवसानंतर मी परत व्लॉग स्टार्ट केलेला आहे. कारण खूप दिवस आम्ही कुठे बाहेरच जात नव्हतो आणि मग काय व्लॉग करणार ना, रोज डेलीचं काय व्लॉग करणार, म्हणून मी व्लॉगच बनवला नाही. आणि आज आम्ही चाललोय पालशेतला सुपारी द्यायला पालशेतकर काकांकडे. ओके, दीदी मागे आहे, दिसते दीदी? हाय कर दीदी, हाय. तो आम्ही जाणार येणार आणि मग तिथून आत्याकडे जाणार कोमिंडीत. बाय. हळूहळू दाखवेन आम्ही कसं कसं दाखवतोय आणि काय नेचर आहे, पाऊस किती भयंकर पडतोय बघत राहा. Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways. आता आम्ही काकांच्या इथे पोहोचलोय. ठीक आहे. आणि मला आवडलंय ते वेल्वेटवालं, ते वेल्वेट कलरचं, वेल्वेट नाही व्हायलेट कलरचं. वेल्वेट काय असं, सॉरी माय मिस्टेक. हे काय? ओ दीदी, ते त्याच्यातून सिंचन होणार असं. नाईस. ते कशाला बनवलं काका? मजा येते, मला मजा येते. क्रेझी पायऱ्या, क्रेझी पायऱ्या. फुल मजा करणार. अगोदर व्हिडिओ बनवून म्हणजे चलो चल ना. हो भाई भाई भाई, रिस्के 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 रिस्के. हाय येस मॅन. आणि आम्ही दीदीला बकरा बनवून तिला वर राहिलेल्या छत्र्या आणायला लावलं की नाही. आणि आम्हाला काकांनी गिफ्ट दिलं. काय गिफ्ट दिलं बघा. कोणच एवढं खूप गिफ्ट देतं. आणि ते काय म्हणाले माहिती काय, की इकडे मध्ये ते काय म्हणाले की आम्ही आंबे खाऊन खाऊन कंटाळलो, शेवटी आम्ही रस केला. म्हणजे विचार करा लोकांकडे किती आंबे आहेत आणि आम्ही फक्त 100 आंबे विकत आणले. काय यार. आणि आमचा मेंबर छत्र्या घेऊन येताना मेंबर आदमी आ गया. चला, आमची इथे ब्लॅक पॅन्थर उभी आहे. चला, ब्लॅक नाही, व्हाईट पॅन्थर. व्हाईट पॅन्थर. चला छत्री कशाला, धावत जा. आय एम ऑल्सो धाविंग 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 धाविंग. छत्री कशाला आणली होती काय माहिती. चला चलो गाइस, आता आम्ही घरी जाणार. आंबे कुठे जायचं? असं कोण गिफ्ट देतं का आंबे? 10 आंबे. ठीक आहे, जास्त म्हणजे 10 आंबे असं नग धरून चाल, पण आंबे कोण गिफ्ट देतं? आंबे कोण गिफ्ट देतं? आपण देतो. आपण आधी द्यायचो, आपल्याकडे खूप आंबे असायचे. आपण आता पण देतो लागल्यावर. आता लागले नाही आपल्याकडे.
नाहीये गाडी, नाहीये गाडी, नाहीये गाडी. चलो चलो आता आम्ही निघालेलो आहे रिटर्न. आता आम्ही आत्याच्या घरी. मस्त मस्त. आत्याचं घर नवीन नवीन चालू आहे, तर मी तुम्हाला दाखवेन कसं घर चालू आहे. आणि त्याच्या स्कूलची स्टोरी सांगतोय. लवकर सांग. 5वीला काहीतरी झालं होतं, सांग ना. स्टोरी टाइम. बचपन की यादें कुछ तो ताजा हो रही है. हिंदी नको, मराठी कंटेंट द्यायचं आहे. एका शाळेचं तुझं पण काय आठवणी शाळेचे सर. आणि ते पण का आठवलं, ऑन द वे आम्हाला आमच्या एका सरांचं घर आहे आणि त्या सरांवरून हे सगळं सुरू झालं. ते सर एवढे चांगले होते, एवढे चांगले होते, एवढे चांगले होते, काय सांगू. त्या सरांचं नाव होतं गोडबोले सर. किती पण पटलं की नाही, बास संपला विषय. असे ते सर. तुला माहिती ते गोडबोले सर कोण आहेत? दिस हॅपन्स ओनली व्हेन भावंडांची शाळा एकच असते आणि तेव्हा त्यांचं 5-5 वर्षांचं अंतर असतं. हो, कारण 5-5 वर्षात खूप शाळेत बदल होतं ना. होतं की नाही. आणि आता आम्ही ऑलमोस्ट भयंकर पाऊस सुरू आलाय, भयंकर. आम्ही निघालो तर एवढा पाऊस नव्हता. अरे पण विषय काय चालू आहे काय मध्ये? तुला गौरांग मंचेकर बनायचंय का? आणि आता आम्ही मगाशी मी तुम्हाला सांगितलं जे मंदिर सोमेश्वराचं, आम्ही आता तिकडे चाललो. मी मला मंदिर दाखवते स्लो मोशन मध्ये. अरे लोक काय येतात, खूप लोक येत आहेत. किती सीन झालाय. कुछ तो हुआ है, कुछ हो रहा है. हो सॉरी रुको, हळू मे बी काहीतरी. हां, कुछ तो राखण बिखण टाईप आहे काहीतरी. आणि हे सोमेश्वराची एंट्री आहे. आणि हे असं मंदिर आहे आतमध्ये. इथे महाशिवरात्रीला खूप मोठा उत्सव असतो आणि छान छान डेकोरेट केलेलं असते. पण आम्ही आज चाललो इकडे पश्चिम रांगणेवाडीत चाललोय आम्ही आज. मीटिंग आहे मे बी. इथे पूल आहे आणि इथला रस्ता एवढा भयंकर खराब आहे. एवढी लोक इथे आतमध्ये राहतात, ते सुद्धा हा रस्ता का करत नाहीत काय माहिती. वर आले आहेत आणि खूपच खराब रस्ता आहे. म्हणजे हा बघ इथं तारा वगैरे वर आल्या त्या स्लॅब म्हणा त्या ह्याचा. एवढा खराब रस्ता आहे ना आतमध्ये इकडे. बाईक वरून तर भल्या भल्याने येऊ नये, पण लोक इकडची कशी जातात आतमध्ये ना त्यांचं त्यांनाच माहिती. एस्केप काढून आम्ही दुसऱ्या रोडनी आलो, पण पाण्यात शेवटी जावंच लागलं. दीदी पुढच्या रोडनी चालतो. आम्ही इकडे चाललोय आता. व्हेरी बॅड टाइमिंग. अच्छा इकडे त्यांची वाटिका आहे. रोप वाटिका नसतं ते. आणि इथे आरसा आहे. पॉन्चोवाला माणूस आलाय. हात काढ. काय ग? पॉन्चो मॅन्स. एक नंबर डिटेल. पॉन्चो मॅन्स. फायनली सगळे स्ट्रगल. आम्ही एका ठिकाणी थांबलोय का तर आम्हाला दिसला इथला एक फेमस वडापाव आहे, लाराचा वडापाव. ते वडापावाला ओपन आहे आज. कसं काय माहिती. मे मध्ये पण ते फक्त सीझनलाच असतं. गणपती, मे महिना, होळी अशा सीझनलाच असतं. गणपतीमध्ये तर खूप चालतं त्यांचं. ते आता मला ओपन दिसलंय तर दिदी ते आणायला गेले आणि आम्ही दोघं जण इथे चिल मारतो.
हे मी असं पोस्ट करेन आणि जेव्हा कधी माझे फ्रेंड सर्कल हे बघेल तर मला म्हणेल अरे काय बनवते ही करते. पण ठीक आहे, असं बघा मजा करा आणि मला सांगा तुम्हाला कसं वाटतंय. ओके बाय. फायनली घरी आलेलो आहोत. असा आमचा छोटासा एक अर्ध्या दिवसाचा व्लॉग होता. घरी आलो, सगळं अंगण चिखल्यानं भरलंय. दीदी काहीतरी देते बघ, दीदी काहीतरी देते. हा बोल दीदी. मी आले. छत्री काय? छत्री दे बस. खुश. अशी छत्र्या आम्ही 2 नेल्या होत्या, दोन्ही आणल्या. ओके. भयंकर पाऊस आहे बाहेर, खूप जास्त. आम्ही आलोय आता. मम्मी ही ते वाट बघतीये सगळ्यांचीच. ते काजू वाळत झोपले आहेत. गाडी. काय मम्मी कशी आहेस? हा मोठ्यानी बोल ना. पकड. हो मस्त. छत्री कुठे आहे? त्या साईडला ठेवले, पलीकडे ठेवली आहे बघ. छान मस्त आम्ही आलेलो आहोत घरी. आता मला वाटतं हे जरा पायजमा बदलायला पाहिजे कारण खूप ओला झालंय सगळं. आणि मी तुम्हाला जे म्हटलं होतं काकांनी आंबे दिलेत आणि आम्ही वडापाव आणलाय. वडापाव हे त्यात आम्ही वडापाव खाणार आहोत. चलो बाय बाय. आजसाठी एवढंच. बाय. गुड नाईट. झोपा.